हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर डी एफ ब्लॉक एलिमेंट स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर 16 आणि आज आपण टॉपिक सुरू करणार आहोत एफ ब्लॉक एलिमेंट. आतापर्यंतच्या लेक्चर्समध्ये आपण डी ब्लॉक एलिमेंटची कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घेतलेली आहे. आता आपण एफ ब्लॉक एलिमेंटची कन्सेप्ट लक्षामध्ये घेणार आहोत. आता व्हॉट आर एफ ब्लॉक एलिमेंट? The F block element are the element where last differentiating electron enters into the F subshell of anti-penultimate shell, that is third to outermost shell. ज्या वेळेला लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे बघा, हा समजा घेतला आपण न्यूक्लियस, पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं असे समजा 6 ऑर्बिट्स आहे. आणि जर का तुम्हाला असं दिसलं की लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू थर्ड टू आउटर मोस्ट, शेवटून तिसऱ्यामध्ये जर का लास्ट इलेक्ट्रॉन एंटर होत असेल, हे शेवटचं ज्याला आपण n म्हणतो, याला n-1 म्हणतात, याला n-2 म्हणतात. जर का लास्ट इलेक्ट्रॉन हा शेवटून तिसऱ्या ऑर्बिटमध्ये येत असेल, काय म्हणतोय बघा, इफ द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू एफ सबशेल, कोणाचा एफ सबशेल ऑफ थर्ड टू आउटर मोस्ट शेल, शेवटून तिसऱ्या ऑर्बिटच्या एफ सबशेलमध्ये जर का लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर होत असेल तर त्याला आपण म्हणणार एफ ब्लॉक एलिमेंट. पुन्हा डेफिनेशन लक्ष द्या. दे आर द एलिमेंट इन विच लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द एफ सबशेल ऑफ एंटी पेनल्टीमेट शेल. एंटी पेनल्टीमेट शेल दॅट इज n-2 शेल, म्हणजेच थर्ड टू आउटर मोस्ट शेल, शेवटून तिसऱ्या ऑर्बिटच्या एफ सबशेलमध्ये जर का लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन हा एंटर होत असेल तर त्याला म्हणणार आपण एफ ब्लॉक एलिमेंट. आता शेवटून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन गेला होता, डी ब्लॉक एलिमेंटच्या बाबतीत बोललो आपण, त्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलं होतं. आता शेवटून तिसऱ्या ऑर्बिटमध्ये म्हणजे अजून आतमध्ये चालला इलेक्ट्रॉन, म्हणून या एलिमेंट्सला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात. डी ब्लॉकला काय म्हटलं होतं आपण? ट्रान्झिशन एलिमेंट. तर एफ ब्लॉकला काय म्हणायचं? इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ॲज द इलेक्ट्रॉन एंटर्स मोर इनर इनटू द ॲटम, अजून आतमध्ये अजून खोलवर शेवटचा इलेक्ट्रॉन चाललेला आहे, म्हणून यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलं जातं. दीज एलिमेंट्स आर आल्सो कॉल्ड ॲज रेअर अर्थ एलिमेंट. यांना रेअर अर्थ एलिमेंट सुद्धा म्हटलं जातं बिकॉज द ऑक्साइड्स ऑफ दीज एलिमेंट्स आर रेअर अँड फाउंड इन अर्थ क्रस्ट. या एलिमेंटचे ऑक्साइड हे दुर्मिळ आहेत, रेअर आहेत, आणि कशामध्ये सापडतात? हे अर्थ क्रस्टमध्ये. म्हणून यांना आपण रेअर अर्थ एलिमेंट म्हणत असतो, लाईक अ अल्कलाइन अर्थ मेटल. कोणासारखं? अल्कलाइन अर्थ मेटल सारखे यांचे ऑक्साइड सुद्धा अर्थ क्रस्टमध्ये सापडतात, म्हणून यांना आपण रेअर अर्थ एलिमेंट असं म्हटलेलं आहे. यांचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? तर जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे n-2 F1-14, म्हणजे शेवटून तिसऱ्या ऑर्बिटच्या एफ सबशेलमध्ये 1 ते 14 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी एक एक करत भरत जाणार आहे. एफ ऑर्बिटल n-2चं एफ ऑर्बिटल इज इन फिलिंग प्रोसेस. ते हळूहळू भरत जाणार आहे. पहिले 1 इलेक्ट्रॉन, 2, 3, 4 असे मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 14. काय म्हणतोय पहा, एफ ऑर्बिटल ऑफ अँटी पेनल्टीमेट शेल, शेवटून तिसऱ्या ऑर्बिटच्या एफ सबशेलमध्ये 1 ते 14 इलेक्ट्रॉन ग्रॅज्युअली भरत गेल्याचं आपल्याला दिसेल. त्याच्या लास्ट बटवनच्या डी मध्ये एक तर 0 इलेक्ट्रॉन असतील किंवा 1 इलेक्ट्रॉन असतील, म्हणून n-1 d 0 to 1. आणि त्याच्या शेवटच्या ऑर्बिटच्या एस सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील. याचा अर्थ समजून घ्या. n-2 F1-14, n-1 d 0 to 1, ns2. काय अर्थ आहे? n म्हणजे शेवटचा ऑर्बिट, त्याच्या एस सबशेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात? 2. n-1 म्हणजे शेवटून दुसरं आहे ना, त्याच्या डी सबशेलमध्ये 0 to 1 म्हणजे एक तर 0 इलेक्ट्रॉन असतील, नाही तर 1 इलेक्ट्रॉन असू शकतील. आणि त्याच्या n-2च्या म्हणजे शेवटून तिसऱ्या ऑर्बिटच्या एफ सबशेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन हा वाढत गेल्याचं दिसतं, म्हणजे एफ subshell of n-2 shell is in filling process.
त्यात 1 to 14 इलेक्ट्रॉन असू शकतात. काय सांगितलं? जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन n-2f 1 to 14, n-1 d 0 to 1 and ns2. This is about the general outer electronic configuration of f block element. आता हे जे एफ ब्लॉक एलिमेंट आहे हे दोन भागांमध्ये आपण कॅटेगराइज करतो. 10वी 11वी दोन्ही वर्गांमध्ये आपण थोडक्यात बघितलेलं आहे की दे आर क्लासिफाइड इनटू टू सेपरेट सिरीज. वन इज कॉल्ड एज लॅन्थेनाइड अँड अदर इज कॉल्ड एज ॲक्टेनाइड. डोळ्यासमोर पिरियॉडिक टेबल आणा, त्या पिरियॉडिक टेबलची मेन बॉडी डोळ्यासमोर आणा, त्याच्या खाली दोन सेपरेट सिरीज आपल्याला दिसतात. त्या सेपरेट सिरीज जर का तुम्ही बघितल्या तर त्यांना म्हटलं जातं एफ ब्लॉक एलिमेंट, त्यांना म्हटलं जातं इनर ट्रान्झिशन एलिमेंट. त्यातली जी वरची सिरीज आहे त्या वरच्या सिरीजला म्हटलं जातं लॅन्थेनाइड सिरीज आणि खालच्या सिरीजला म्हटलं जातं ॲक्टेनाइड सिरीज. एकदा पिरियॉडिक टेबल बघून घ्याल. काय सांगितलं? मेन बॉडी ऑफ द पिरियॉडिक टेबल, त्याच्या खाली दोन सेपरेट सिरीज आहे. या दोन सेपरेट सिरीजला आपण म्हणतो एफ ब्लॉक एलिमेंट, त्यांनाच म्हणतो आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट. त्यामधली जी पहिली सिरीज आहे त्याला म्हटलं जातं लॅन्थेनाइड. त्याला अजून काही नाव आहेत, लॅन्थेनाइड किंवा लॅन्थेनोन पण म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज. त्याला 4f सिरीज एलिमेंट सुद्धा म्हणतात. का 4f सिरीज एलिमेंट म्हणतात? कारण त्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन हा 4f सबशेलमध्ये जाणार आहे. कशामध्ये जाणार आहे? 4f सबशेलमध्ये, म्हणून त्यांना 4f सिरीज एलिमेंट सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याच्या खालची जी सिरीज आहे ती ॲक्टेनाइड सिरीज आहे, त्याला ॲक्टेनोन म्हणाल तुम्ही. इट इज सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज, त्याला 5f सिरीज म्हणाल. का 5f सिरीज एलिमेंट म्हणायचं? कारण त्या ठिकाणी लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो 5f मध्ये एंटर झाल्याचं दिसतं. लॅन्थेनाइडचा लास्ट इलेक्ट्रॉन 4f मध्ये जातो म्हणून ते 4f सिरीज एलिमेंट आहे. ॲक्टेनाइडचा लास्ट इलेक्ट्रॉन हा 5f मध्ये जातो म्हणून त्यांना 5f सिरीज एलिमेंट असं आपण म्हणणार आहोत. सध्याला आपल्याला लॅन्थेनाइडकडे लक्ष द्यायचं आहे. कोणाकडे? लॅन्थेनाइड. काय नाव दिलंय? पहिलं लॅन्थेनाइड, त्यालाच काय म्हणतात? लॅन्थेनोन. ही फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज आहे जी 58 ते 71, 58 to 71, सेरियम 58 to ल्युटेटियम 71 या दरम्यान ही सिरीज असल्याचं दिसून येतं. त्याला 4f सिरीज एलिमेंट म्हणतात कारण त्याचा लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे, लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन, तो 4f सबशेलमध्ये गेल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. तर काय म्हटलंय बघा, 14 एलिमेंट्स आहेत. हे एकूण लॅन्थेनाइड किती आहेत? 14 एलिमेंट. फ्रॉम आफ्टर लॅन्थेनम दे आर द 14 एलिमेंट्स आफ्टर लॅन्थेनम 58. लॅन्थेनम जो आहे 57 इनफॅक्ट, लॅन्थेनम 57 लॅन्थेनम नंतरचे 14 एलिमेंट्स आहेत. दॅट इज फ्रॉम 58 to 71, 58 to 71 असे ते 14 एलिमेंट्स आहे ज्यांना आपण लॅन्थेनाइड असं म्हणणार आहे. त्यांचा लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहे बघा? लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इनटू 4f ऑर्बिटल ऑफ 4f सबशेल. 4f सबशेलमध्ये त्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन गेल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लॅन्थेनॉइड्स इज झेनॉन 54, 4f 1 to 14, 5d 0 to 1, 6s2. आपण आत्ताच म्हटलं होतं ती 4f सिरीज एलिमेंट्स आहे कारण त्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो 4f सबशेलमध्ये जाणार आहे. मग इथे n-2 म्हणजे 4, n-1 म्हणजे 5, n म्हणजे 6. म्हणजे लॅन्थेनाइडकडे एकूण 6 ऑर्बिट्स असतात. किती? 6. शेवटचं ऑर्बिट 6वं, हे 5वं आणि हे 4थं. मग काय झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा? 4f 1 to 14, 5d 0 to 1, 6s2 हे लॅन्थेनाइडचं. मग ॲक्टेनाइडचं काय येईल सांगा? पुढे बघायचं आहे आपल्याला. या ठिकाणी येईल 5f 1 to 14, 6d 0 to 1, 7s2 असं ॲक्टेनाइडचं आल्याचं दिसेल. सध्या लॅन्थेनाइडचं बघतोय. काय सांगितलं लॅन्थेनाइडचं? झेनॉन 54, 4f 1 to 14, 5d 0 to 1, 6s2 असं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लॅन्थेनाइडचं घेतलंय. पुन्हा लॅन्थेनाइड, they are also called as lanthanone. It is first inner transition series. It is also called as 4f series element as last differentiating electron enters into the 4f subshell of antipenultimate shell. They are the 14 elements after lanthanum 57.
अँड दे आर फ्रॉम Ce58 टू ल्युटेटियम 71 असे 14 एलिमेंट्स आहेत ते. देअर लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द 4f ऑर्बिटल ऑफ 4f सबशेल. देअर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज झेनॉन 54 4f 1 to 14 5d 0 to 1 6s2. तुम्ही एक काम करा, तुम्ही 11वीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलेले आहात. ते जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते लॅन्थेनम 57 त्यानंतर Ce58 टू ल्युटेटियम 71 असे एक लॅन्थेनम आणि 14 लॅन्थेनाइड अशा 15 एलिमेंटचं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर का बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल या 15च्या 15 एलिमेंटचं शेवटच्या 2 ऑर्बिटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सारखं आहे. ॲज the electronic configuration of the ultimate shell and penultimate shell of these 14 element is exactly similar to that of lanthanum, that's why they show similar properties to that of lanthanum. आणि म्हणून ते लॅन्थेनम सारख्याच प्रॉपर्टीज दाखवतात असं आपल्याला दिसून येईल. तुम्ही जर का लॅन्थेनमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर त्याच्या 6s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि त्याच्या 5d मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे याचा अर्थ 5d मधला 1 आणि 6s मधले 2 2 अधिक 1 3 अशी या सगळ्या लॅन्थेनाइडची ग्रुप व्हॅलन्सी 3 आहे. जी लॅन्थेनमची पण 3 आहे आणि लॅन्थेनाइडची सुद्धा 3 आहे. काय दिसतंय बघा, लॅन्थेनमचं शेवटच्या 2 ऑर्बिटचं जसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तसंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 14 एलिमेंट दाखवतात शेवटच्या 2 ऑर्बिटमध्ये. जसं लॅन्थेनमची ग्रुप व्हॅलन्सी 3 आहे ज्यामध्ये 6s मधले 2 आणि 5d मधला 1 इलेक्ट्रॉन भाग घेतो, तसंच लॅन्थेनाइडची सुद्धा ग्रुप व्हॅलन्सी 3च आहे. त्यामध्ये सुद्धा 6s मधले 2 आणि 5d मधला 1 हा ग्रुप व्हॅलन्सीमध्ये भाग घेतोय. म्हणजे यावरनं काय लक्षात येत आहे, लॅन्थेनमचं शेवटच्या 2 ऑर्बिटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि लॅन्थेनाइडचं शेवटच्या 2 ऑर्बिटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे. लॅन्थेनमची ग्रुप व्हॅलन्सी 3 आहे, लॅन्थेनाइडची सुद्धा ग्रुप व्हॅलन्सी 3 आहे. म्हणजेच लॅन्थेनाइड शोज नियरली सिमिलर प्रॉपर्टीज टू दॅट ऑफ लॅन्थेनम. लॅन्थेनाइड हे लॅन्थेनम सारख्या प्रॉपर्टीज जवळपास दाखवतात. म्हणजेच लॅन्थेनाइडला कोणासोबत बसवायला पाहिजे, लॅन्थेनम सोबत. मग लॅन्थेनमची पोझिशन काय आहे तर 3rd B ग्रुप आणि 6 पिरियड ही लॅन्थेनमची पोझिशन आहे. मग हे लॅन्थेनाइड लॅन्थेनम सारख्या प्रॉपर्टीज दाखवतात ना, मग त्यांना लॅन्थेनम सोबतच बसवायला पाहिजे. कुठे, 3rd B ग्रुप आणि 6 पिरियडमध्ये. त्या एका बॉक्समध्ये लॅन्थेनम सोबत हे अजून 14 एलिमेंट त्या ठिकाणी खरं तर असायला पाहिजे, ती त्यांची खरी जागा आहे. पण त्या लहानशा जागेमध्ये एक लॅन्थेनम आणि हे 14 असे 15 एलिमेंट जर का लिहायचं म्हटलं तर ते व्यवस्थित दिसणार नाही. किंवा तो बॉक्स जर का मोठा करून मग ते लिहायचं म्हटलं तर बाकीच्या बॉक्सच्या तुलनेमध्ये या बॉक्समुळे डेकोरम सिस्टमॅटिकनेस ऑफ द पिरियडिक टेबल खराब होईल. मग अशा वेळेला मेंडेलिव्हजनी काय विचार केला, in order to maintain the systematicness and decorum of the periodic table, lanthanide are placed at the bottom of the periodic table in separate series. डेकोरम आणि सिस्टमॅटिकनेस पिरियडिक टेबलचा मेंटेन करायचा होता म्हणून या लॅन्थेनाइडला बॉटमला एका सेपरेट सिरीजमध्ये बसवलेला आहे बिलो द मेन बॉडी ऑफ द पिरियडिक टेबल. पण सांगतो खरं पाहिलं तर ती त्यांची ओरिजिनल जागा नाही आहे, ती ॲडजस्टमेंट आहे. त्यांची खरी जागा लॅन्थेनम सोबत आहे. लॅन्थेनम कुठे बसवलाय, 3rd B ग्रुप म्हणजे 3rd ग्रुप आणि 6 पिरियड यामध्ये लॅन्थेनम आहे. तिथेच हे 14 एलिमेंट आहे. फक्त डेकोरम मेंटेन करण्यासाठी त्यांना खाली आपण तिथे दाखवलेलं आहे. काय दिलंय बघा, इथे आपण दिलंय हिअर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन अल्टिमेट अँड पेनल्टिमेट शेल ऑफ ऑल दीज एलिमेंट्स आर सिमिलर टू लॅन्थेनम. या लॅन्थेनाइडच्या शेवटच्या 2 ऑर्बिटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे एक्झॅक्टली कोणासारखं आहे, लॅन्थेनम सारखंच आहे. अजून पुढे ऑल दीज एलिमेंट्स हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, 1 in 5d and 2 in 6s. Therefore group valency of all lanthanide is 3. सगळ्या लॅन्थेनाइडची ग्रुप व्हॅलन्सी 3 आहे, लॅन्थेनमची सुद्धा ग्रुप व्हॅलन्सी 3 आहे. म्हणजेच काय, हेन्स दे शो नियरली सिमिलर प्रॉपर्टीज टू दॅट ऑफ लॅन्थेनम. म्हणजेच लॅन्थेनाइड हे लॅन्थेनम सारख्या प्रॉपर्टीज दाखवतात म्हणून तर नाव दिलं लॅन्थेनाइड.
हे जे 14 एलिमेंट्स आहे, these 14 एलिमेंट shows exactly similar properties or nearly similar properties to that of lanthanum. That's why they are called as lanthanide or they are called as lanthanone. ठीक आहे की नाही? मग त्यांची ओरिजिनल पोझिशन काय आहे? हिअर हे दे मस्ट बी प्लेस इन थर्ड बी म्हणजे थर्ड ग्रुप अँड 6 पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल अलॉंग विथ लॅन्थेनम. मग त्यांची खरी जागा लॅन्थेनम सोबत आहे, थर्ड ग्रुप आणि 6 पिरियड मध्ये. बट टू मेंटेन द डेकोरम अँड सिस्टमॅटिकनेस ऑफ द पिरियडिक टेबल दे आर प्लेस बिलो द मेन बॉडी ऑफ द पिरियडिक टेबल इन सेपरेट सिरीज. त्यांना सेपरेट सिरीज मध्ये आपण बसवलेलं आहे. तर ऑल धिस इज अबाउट द फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज दॅट इज लॅन्थेनाइड. आता आपल्याला ॲक्टेनाइड म्हणजे सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज विषयी माहिती लक्षामध्ये घे. ॲक्टेनाइड्स त्यांना म्हटलं जातं किंवा ॲक्टिनोन्स असं आपण म्हणतो किंवा 5F सिरीज एलिमेंट्स असं देखील त्यांना म्हटलं जातं. का बरं 5F सिरीज एलिमेंट म्हणतात? कारण त्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन हा शेवटून तिसऱ्या ऑर्बिटच्या F सबशेलमध्ये जात असतो. इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द 5F सबशेल ऑफ अँटी पेनल्टीमेट शेल. ठीक आहे की नाही? आता हे किती एलिमेंट्स आहेत? तर हे सुद्धा 14 एलिमेंट्स आहे. दीज आर द 14 एलिमेंट्स आफ्टर ॲक्टेनियम 89. मग ॲक्टेनियम 89 नंतरचे म्हणजे 90 ते 103 असे हे 14 एलिमेंट्स आहे. यांचा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे इट एंटर्स इनटू 5F ऑर्बिटल ऑफ 5F सबशेल. लॅन्थेनाइडचा कुठे गेला होता? 4F मध्ये. यांचा कुठे चालला? 5F मध्ये. लॅन्थेनाइड सुद्धा 14 एलिमेंट होते, ॲक्टेनाइड सुद्धा 14 एलिमेंट आहे. ते 58 to 71 होते, हे 90 to 103 आहे. त्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन 4F सबशेलमध्ये चालला होता, यांचा लास्ट इलेक्ट्रॉन 5F सबशेलमध्ये चालला आहे. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲक्टेनाइड्स इज रेडॉन 86 5F 1 to 14 6D 0 to 1 7S2. Radon 86 5F 1 to 14 6D 0 to 1 7S2. This is the general electronic configuration of actinide, that is second inner transition series. आता हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं आणि ॲक्टेनियमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोबत यांची तुलना केली. ॲक्टेनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि 14 ॲक्टेनॉइडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तुम्हाला असं लक्षात येईल की यांच्या शेवटच्या 2 ऑर्बिटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे. जसं ॲक्टेनियमचं आहे तसंच ॲक्टेनाइडचं आहे. त्याचबरोबर ॲक्टेनाइडची आणि ॲक्टेनियमची ग्रुप व्हॅलन्सी 3 आहे. या ग्रुप व्हॅलन्सीमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे 6D मधल्या एका इलेक्ट्रॉनचं आणि 7S मधल्या 2 इलेक्ट्रॉनचं कॉन्ट्रीब्युशन हे त्यामध्ये असल्याचं तुम्हाला दिसून येईल. काय दिले आपण बघा. हिअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन अल्टिमेट and penultimate shell of all these elements are similar to actinium. Actinium सारखंच शेवटच्या 2 ऑर्बिटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या 14 एलिमेंट्सनी दाखवलेलं आहे. All these elements have same number of valence electron, 1 in 6D and 2 in 7S. 2 7S मधले आणि 1 6D मधला, 1 6D मधला आणि 2 7S असे 1 अधिक 2 म्हणजे 3 ही त्यांची ग्रुप व्हॅलन्सी आहे. म्हणजे जसा ॲक्टेनियम वागतोय, ॲक्टेनियमची व्हॅलन्सी 3 आहे, या 14 एलिमेंटची पण व्हॅलन्सी 3 आहे. ॲक्टेनियमच्या शेवटच्या 2 ऑर्बिटचं जसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तसंच या 14 एलिमेंटचं पण आहे. म्हणजेच हे 14 एलिमेंट शोज नियरली सिमिलर प्रॉपर्टीज टू दॅट ऑफ ॲक्टेनियम. हे 14 एलिमेंट ॲक्टेनियम सारख्याच प्रॉपर्टी दाखवतात. म्हणजेच त्यांना ॲक्टेनियम सोबतच पिरियडिक टेबलमध्ये बसवायला पाहिजे. मग कुठे बसवायला पाहिजे होतं? दे मस्ट बी प्लेस इन थर्ड बी ग्रुप अँड 7 पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल अलॉंग विथ ॲक्टेनियम. त्या ॲक्टेनियम सोबत हे 14 एलिमेंट त्याच बॉक्समध्ये बसवायला पाहिजे होते, थर्ड ग्रुप आणि 7 पिरियड. पण एका बॉक्समध्ये ॲक्टेनियम 1 आणि हे 14 असे 15 एलिमेंट जर का आपण काढायचे म्हटले तर एक तर त्या ठिकाणी तो बॉक्स एकटाच मोठा करावा लागेल. म्हणजे पिरियडिक टेबलचा सिस्टमॅटिकनेस डेकोरम हा डिस्टर्ब झाल्याचं आपल्याला दिसेल आणि ते मेंडेलिव्हजला होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं?
त्यांनी सांगितलं की ॲक्टेनाइडची ओरिजिनल पोझिशन ॲक्टेनम सोबतच आहे थर्ड ग्रुप आणि 7th पिरियड मध्ये, बट टू मेंटेन द डेकोरम अँड सिस्टमॅटिकनेस ऑफ द पिरियडिक टेबल दे आर प्लेस्ड इन सेपरेट सिरीज दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्टेनॉइड सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज, जी लॅन्थेनाइडच्या खाली असल्याचं आपल्याला दिसून येतं. काय सांगतोय पुन्हा बघा, ॲक्टेनाइड, ॲक्टेनॉन्स, सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज ज्याला आपण 5F सिरीज म्हणतो. किती एलिमेंट्स आहे? 14 एलिमेंट. कोणानंतर? ॲक्टेनम 89 नंतर. कुठून कुठपर्यंत? 90 to 103. लास्ट इलेक्ट्रॉन कुठे चालला? 5F ऑर्बिटल ऑफ 5F सबशेल. यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? रेडॉन 86 5F 1 to 14 6D 0 to 1 7s2. यांच्या शेवटच्या 2 ऑर्बिटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे एक्झॅक्टली AC89 सारखं आहे. AC89 ची ग्रुप व्हॅलन्सी 3 आहे, यांची पण ग्रुप व्हॅलन्सी 3 आहे. म्हणजेच हे 14 एलिमेंट्स सिमिलर प्रॉपर्टीज दाखवतात ॲक्टेनियम सारख्या. मग ॲक्टेनियम सारख्या जर का हे प्रॉपर्टी दाखवतात म्हणून तर त्यांना नाव आपण ॲक्टिनॉइड्स किंवा ॲक्टिनॉन्स असं दिलेलं आहे. मग यांना जागा सुद्धा त्या ॲक्टेनियम सोबत द्यायला पाहिजे थर्ड ग्रुपमध्ये आणि 7th पिरियडमध्ये. पण त्या एका बॉक्समध्ये ॲक्टेनियम सोबत हे 14 म्हणजे एकूण 15 एलिमेंट जर का बसवले तर एक तर अक्षर लहान लहान दिसणार नाही पिरियडिक टेबलमध्ये, किंवा तो बॉक्स मोठा करावा लागेल ते एलिमेंट लिहिण्यासाठी. म्हणजे सिस्टमॅटिकनेस, डेकोरम ऑफ द पिरियडिक टेबल तिथे डिस्टर्ब होईल आणि हे मेंडेलिव्हजला होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून मेंडेलिव्हजनी काय केलं, या 14 ॲक्टेनाइडला ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल लॅन्थेनाइडच्या खाली बसवलं. म्हणून बॉटमला 2 सिरीज आहेत, एक लॅन्थेनाइडची सिरीज त्याला 4F सिरीज किंवा फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज म्हणा, आणि त्याच्या खाली ॲक्टेनाइडची सिरीज ज्याला 5F सिरीज सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज असं आपण म्हणू. या 2 सिरीज आपण बॉटमला दाखवल्यात. लॅन्थेनाइडची खरी जागा आहे थर्ड ग्रुप आणि 6th पिरियड अलॉंग विथ लॅन्थेनम, आणि ॲक्टेनाइडची खरी जागा आहे थर्ड ग्रुप आणि 7th पिरियड अलॉंग विथ ॲक्टेनियम. पण डेकोरम मेंटेन करण्यासाठी ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल ते बसल्याचं आपल्याला दिसून येतं. दिस इज अबाउट द डेफिनेशन ऑफ F ब्लॉक एलिमेंट, the 2 inner transition series lanthanides and actinide and their position in the periodic table along with their general electronic configuration. व्यवस्थित वाचा, नोट्स लिहून बघा. व्हिडिओ बघत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5-1 मिनिटं व्हिडिओ बघायचा. 5-1 मिनिटं व्हिडिओ बघितल्यानंतर पुस्तकामध्ये तुमच्याजवळ असणाऱ्या नोट्समध्ये व्यवस्थित वाचायचं. ते समजलं तर मग पुढचा व्हिडिओ पुन्हा 5 मिनिटं बघायचा, पुन्हा वाचायचं. असं जर का तुम्ही करत गेले तर तुम्हाला व्हिडिओ अतिशय व्यवस्थित लक्षात येईल आणि तुम्हाला सगळं नीट समजेल. त्याच्यावरचे MCQ, त्याच्यावरचे प्रश्न हे तुम्ही सहजपणे सोडवू शकणार आहात. व्यवस्थित वाचा, व्यवस्थित लक्ष द्या. थँक्यू.